आणि काही दृश्य आपण यामध्ये पाहतोय की आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी या गाडीमधून उड्या मारल्या आणि समोर येणाऱ्या दुसऱ्या गाडीनं या प्रवाशांना उडवलेलं आहे। बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना या ठिकाणी उडवलेलं आहे। पुष्पक एक्सप्रेसनं यामधून प्रवास करणारे प्रवासी गाडीला ब्रेक लागल्यानंतर जळगावच्या परांडा स्टेशनच्या जवळ त्याने उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलेलं आहे। रेल्वेनं ब्रेक मारल्यामुळे आगीच्या चिंगाऱ्या या ठिकाणी उडाल्या होत्या आणि त्यामुळे घाबरून प्रवाशांनी गाडीमधून उड्या मारल्या। पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या। आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी या गाडीमधून उड्या मारल्या। या गाडीला ब्रेक मारल्यानंतर ही गाडी या ठिकाणी उभी राहिली होती। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं त्यानंतर प्रवाशांना उडवलेलं आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना जळगावच्या परांडा रेल्वे स्टेशनच्या जवळ ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। रेल्वेनं ब्रेक मारल्यामुळे आगीच्या चिंगारे या ठिकाणी उडाल्या होत्या आणि त्यामुळे पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या। पुष्पक एक्सप्रेस याच ठिकाणी उभी राहिली होती। गाडीला ब्रेक लागल्यानंतर ही गाडी या ठिकाणी उभी राहिली होती, मात्र आग लागल्याची अफवा झाली आणि त्यानंतर प्रवाशांनी या गाडीमधून उड्या मारल्या। बाजूच्या ट्रॅकवरून समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती। वेगात असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसनं प्रवाशांना या ठिकाणी उडवलेलं आहे। डाउनलोड शेअरचॅट।